पाचगणीमध्ये पाऊस शाळांचं वेळापत्रक ठरवतो. इथं तो खट्याळ नाहीये, इथं तो आहे उग्र. मात्र या पावसासोबतच इथं असलेल्या 36 नामवंत इंग्लिश स्कूलमध्ये वेगवेगळ्या मान्सून ऍक्टिव्हिटीज होतात, मान्सून स्पोर्ट्स होतात, काही ट्री प्लांटेशन्स होतात. यापैकीच एका शाळेसमोर मी आता उभा आहे आणि ही शाळा आहे आमिर खान आणि दर्शन सफारीची तारे जमीन पर मधली शाळा, निकुंभ सरांची शाळा. बम बम बोले मस्ती में तू डोल रे, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. निकुंभ सरांचे काही प्रिन्सिपल्स या शाळेमध्ये निश्चितपणे आहेत. तुम्ही जर हा बघत असाल तर हा न्यू एराचा वेदर स्टेशनचा रिपोर्ट आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी दररोज पाऊस किती पडला, ह्युमिडिटी किती आहे, मागच्या 24 तासामध्ये पाऊस किती पडला त्याची नोंद करतात. छान आहे. या 22 एकरच्या शाळेमध्ये एक छोटासा सेक्शन वेदर स्टेशनचा आहे की जिथे विद्यार्थी दररोज रेनफॉल घेतात, पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर रेकॉर्ड करून घेतात. आणि इथली जी इन्फॉर्मेशन आहे ना ती मी मगाशी जो तुम्हाला बोर्ड दाखवला त्याच्यावरती डिस्प्ले केली जाते. रोज रिडिंग घेता तुम्ही? पावसाची रोज रिडिंग घेता आणि किती वाजता घेता? पावसाची रोज रिडिंग होतो 8:30 वाजता सकाळी रोज. क्या नाम है आपका? ऋषि. ऋषि, मुझे बताएंगे ये जो अभी रेन स्टार्ट हुआ है, जनरली जो बारिश में रहती है यहाँ की रेन वैसा ही हुआ है, अभी कुछ चेंजेस आ रहे हैं? No, it's almost the same like every time. Almost same. Yeah, but from last year the amount of rain is less. Before year it used to be more than the actual amount, but from nowadays it's becoming less. So average in every day is almost during the rainy season is 25 mm, but before it used to be 30-35. How to read out this time? So this is a dry bulb. In which dry bulb and this is wet bulb. This both help to take out the humidity, amount of humidity in the air. And wet bulb is also the average temperature. And this is the minimum temperature, the lowest temperature taking of the day. And this is the maximum temperature. Thank you. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना. आमिर जेव्हा आला होता तेव्हा तू होता का इथे? आम्ही होतो, आम्ही 5वीत होतो तेव्हा. भेटलास तुला? हो, भेटलो आम्ही तेव्हा. दर्शीला पण भेटलो आम्ही जेव्हा होतो तिकडे शाळेत होते, शूटिंग करत होते तेव्हा भेटलो आम्ही त्यांच्याबरोबर. मला असं म्हणतात ना इथली लोक की पाऊस इथला खूप बदलत चाललाय. पूर्वी खूप व्हायचा, आता तो कमी होतोय, असं वाटतं तुला? हो, असं आधी मी आधी 4थीत आलो होता तेव्हा खूप भरून भरून पाऊस यायचा. आता असं कमी कमी होत चाललंय, कमी कमी येत आहे, थोडं थोडं दरवर्षी अजून कमी कमी होतंय. मागच्या वर्षी म्हटले होते खूप कमीच पाऊस पडला होता. या वर्षी काय होईल आता बघू. शाळेच्या सेकंडरी स्कूलचे असिस्टंट हेड शिवाजी शिंदे माझ्याबरोबर. सर, एक तारे जमीन पर मध्ये एक शॉट आहे की दर्शीला येतो, पाऊस सुरू असतो बरोबर, आणि त्याला शाळेत सोडून जाताना ते सगळं लोकेशन कुठं होतं आणि तो शॉट काय होता मुळात? शॉट असा होता, दर्शीला इथं त्यांचे आई बाबा सोडायला येतात आणि ही डॉमेट्री आहे इथं समोर, डॉमेट्रीमध्ये त्याला सोडतात तिथं आणि त्यानंतर तो इथे येतो आणि त्याच्यानंतर त्याचे बाबा आणि आई असे जाताना इथून असं दाखवलेले आहेत. असा शॉट इथं या ठिकाणी घेतला होता. एक फार इमोशनल शॉट होता, खरंच पाहण्यासारखा शॉट होता. आणि तुम्हाला कल्पना आहे हा पिक्चर किती गाजला वगैरे. रिअल फॅक्टवर आमच्या इथं पण डिस्लेक्सिया मुलांसाठी विशेष योजना आहे. त्याच्यामुळे आमच्या आता 10वीला सुद्धा मुलं बसली होती. आता CBSE सुद्धा फोकस करते याच्यावरती आणि त्याचं प्रमोशनही करते तशा पद्धतीनं. त्यामुळं आम्हालाही आनंद वाटला की आमच्या शाळेसारख्या ठिकाणी असं चांगल्या पद्धतीचा पिक्चर निर्माण झाला आणि आम्ही प्रत्येक घराघरामध्ये म्हणजे डिस्लेक्सिया काय असतो हे आम्हाला सांगता आला. मान्सून मध्ये तुमची शाळा सुरू होते त्यावेळेला असे अनुभव येतात का की मुलं रडतायत किंवा त्यांना आता सवय झाली असेल, माहिती नाही मला तुमच्या शाळेचं काय असतं? नाही, तशी शाळेचं ऍक्च्युली आमचं वेकेशन जे आहे ते वेकेशन मान्सून मध्ये असतं, कारण तसा पाऊस हेवी असतो आणि शक्यतो आजार वगैरे हे मान्सून मध्ये येण्याचे जास्त शक्य असतात. दुसरं असं की आमच्याकडे 19 देशातली मुलं आहेत, त्यांचा तिकडे त्या बाजूला समर असतो, त्यामुळे त्यांनाही फायदा होतो तो.
त्यामुळं साधारण जुलै 17 पासून आता वेकेशन आमचं. म्हणजे पाऊस तुमचं वेळापत्रक ठरवतो. हो जवळजवळ असं मला हरकत नाही असं आहे. किती दिवस शूटिंग चाललं ते तारे जमीन? साधारण एक राऊंड बघितलं 2 शिफ्टमध्ये होतं. एक जुलै ऑगस्टमध्ये होतं आणि दुसरं डिसेंबरमध्ये होतं. तर समअप केलं तर साधारण एक 2.5 ते 3 महिने शूटिंग चालू होतं. माणूस कसा आहे? अतिशय डेडिकेटेड माणूस, फोकस्ड माणूस आणि काम कसं करायला पाहिजे सिस्टमॅटिकली त्याला म्हणतात परफेक्शनिस्ट. आम्ही ते अनुभवलं ऍक्च्युली. आम्ही फक्त ऐकून होतो आतापर्यंत, पण आता आम्ही अनुभवलं ते की परफेक्शन काय असतं, काम कसं करायला हवं, कशा डेडिकेशननं करायला हवं, त्याच्याकडून आम्ही बरंचसं शिकलो. खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. ते तारे जमीन पर मधलं बम बम बोले तुम्हाला गाणं आठवत असेल आणि ती जर क्लासरूम तुम्हाला आठवत असेल तर ती क्लासरूम नव्हतीच मुळात. ती लायब्ररी होती की जिला क्लासरूम मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं होतं. खूप छान लायब्ररी आहे शाळेतली. आणि मला असं सांगितलं इथं आल्यानंतर की खूप मॉन्सून रिलेटेड असलेली खूपशी पुस्तकं या ठिकाणी आहेत ह्या लायब्ररीमध्ये की ज्याचे संदर्भ तिथले विद्यार्थी जेव्हा त्यांना गरजेचे आहेत त्यावेळेला ते वापरत असतात. मानसून जनरली आता कब? हाँ कब आता है मानसून पता है? 7 जून. हाँ या कैसे आता है पता? हाँ वो क्लाउड से ना. क्लाउड से आता है. क्लाउड से आता है. आणि हा जो तुम्हाला बच्चू दिसतोय ना, हा ते बम बम बोलेतला जो शेवटचा शॉट आहे ना तो यानेच केलेला आहे. बरोबर ना? काय केलेलं? बम बम बोले बोला था लास्ट में. लास्ट में बोला था. आप एक बार बोल के देखो. ओए बम बम बोले. आमिर के साथ. हाँ जी. आमिर कैसा बंदा है? अच्छा है. और दर्शिल? वो भी अच्छा है. अच्छा ये मुझे बताना, ये तो मानसून की किताब लेके बैठे हो यार आप. हाँ जी. कैसे आता है मानसून पता है आपको? हाँ, जब ट्रांसपीरेशन से या जब गर्मी से नदी का पानी जब वहाँ बन जाता है, वो क्लाउड्स बन के जब भारी हो जाते हैं वो नीचे आ जाते हैं पानी. और आपके यहाँ पे बारिश लागते? बहुत जाते हैं. दर्शील सारखाच हा हुशार आहे. दर्शील सफारी जसा हुशार दिसला ना त्याच्यामध्ये त्याला प्रॉब्लेम होता, पण हा खरंच हुशार आहे, जेन्युइन आहे. और एक बार बोल दो. ओए बम बम बोले. शिंदे सर इथे या ज्या पायऱ्या आहेत ना त्याच्यावरती एक दर्शीलचा मला वाटतं एक शॉट आहे. हो अगदी बरोबर आहे. तर दर्शीलचे बाबा इथं आले होते निकुम सरांना भेटायला. तर त्यावेळेला निकुम सर आणि त्याचे बाबा असं त्यांचं संभाषण झाल्यानंतर ते फार इमोशनल होतात. आणि इमोशनल झाल्यानंतर मग इथून ते उतरताना हा शॉट आहे. फार उत्कृष्ट शॉट आहे, पाण्यासारखा शॉट आहे अगदी. पण मगाशी मी म्हटलं की तुम्हाला लायब्ररीला तुम्ही क्लासरूम मध्ये कन्वर्ट. अगदी बरोबर आहे. लायब्ररी जी आहे त्यांना तो क्लासरूम आवडला, कारण तो क्लासरूम जे आर्ट रूम जे आहे त्या आर्ट रूमला आयडियल असा क्लासरूम तो आमचा ऍक्च्युली आर्ट रूमच होता पूर्वी, परंतु आम्ही त्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केल्यामुळं मग ती आर्ट रूम आम्ही कन्वर्ट केली लायब्ररीमध्ये. आमिरचा जो तो सगळा आर्ट रूम होती ती इथे तुम्ही कन्वर्ट. हो हो. पहिली एंट्री मला वाटतं इथेच होती. हो हो अगदी बरोबर आहे. त्याची पहिली एंट्री जी होती, जे गाणं जे बम बम बोले जे सॉन्ग आहे ते इथंच पिक्चराइज झालं होतं ह्या लायब्ररीमध्ये. हे चेंज करायला किती दिवस लागले तुम्हाला? साधारण त्यांनी 2 दिवसामध्ये करून टाकलं शिफ्टिंग, टोटल चेंज करून टाकलं. थँक्यू. थँक्यू. बम 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 बोले, बम चिक बोले, और मस्ती में डोले. बम बम बोले, मस्ती में डोले. बम बम बोले, मस्ती में तू डोले.